चला तर आता आपण भरली मिरची करूया। त्याच्यासाठी मी मिरची घेतलेली आहे, बटाटा उकळवून घेतलेला आहे, बेसन घेतलेलं आहे, जिरा घेतलेला आहे, आलं लसूण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, धने पावडर घेतलेली आहे, पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, पोटे मसाला घेतलेला आहे आणि चिप्स घेतलेली आहे। चला तर आता मिरचीतली आपण बिया काढून घेऊ। चला आता मिरची आपण अशी चीर पाडून घ्यायची आहे मिरचीला, आणि त्याच्यामधली आतमधली आपल्याला बिया काढायची आहे। चला मिरची अशी आपण साफ करून घेतलेली आहे, बिया काढून घेतलेली आहेत। ही बघा अशीच बिया सगळ्या आपण मिरचीतली काढायची। चला सगळी मिरची अशी आपण काढून घेतलेली आहे आतमधला। आणि चला आता हा बटाटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमच, धने पावडर अर्धा चमच, पोटे मसाला अर्धा चमच। आता चवीनुसार मीठ। आता आपण करूया एकजीव। चला आता एकजीव करून घेतलेला आहे आपण, आणि आता मिरचीमध्ये असं भरून घ्यायचं आहे, मस्त असा मिरचीमध्ये भरायचा आहे आपल्याला। बघा आता मिरची अशी टमटमीत भरलेली आहे आपण, आणि अशीच सगळी मिरची भरून घ्यायची आहे। आता आपण बेसन घेतलेलं आहे कोटिंगसाठी, आणि त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आपण मीठ आता कमीच टाकूया, कारण त्याच्यात पण टाकलेलं आहे। आणि थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करायचं आहे। चला आता ही मिरची आपण सगळी भरून घेतलेली आहेत, आणि आता पिठामध्ये भरायची आहे त्याला चण्याच्या। मस्त त्याला वरतून कोटिंग करायचं आहे, आणि तेलामध्ये अशी टाकून द्यायची आहे। चला ही बघा अशी आपली मिरची फ्राय करून तयार झालेली आहे, आणि अशीच सगळी मिरची आपण करायची आहे। चला आता मिरची फ्राय करून झालेली आहेत, आणि त्याला पेरी पेरी सॉस लावायचा आहे, आणि चिप्स सजावट करायची आहे त्याच्यावर। आता त्याला पेरी पेरी सॉस लावायचा आहे, मस्त असं लावून घ्यायचं आहे। चला पेरी पेरी सॉस आपला लावून झालेला आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण आता सजावटसाठी त्याला असा मस्त लावायचा आहे। त्याला असेच सगळे आपण करून घेऊया। चला तर झटपटीत आपली मिरची खाण्यासाठी तयार आहे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्वस्त खा, मस्त राहा। बाय बाय।